या संदर्भातली महत्त्वाची बातमी युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला एकत्र जाऊन अभिवादन करणार आहेत। दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। त्यापूर्वी सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क इथं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाणार आहेत। या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्यासाठी रवाना होतील। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे, मात्र ही युती नक्कीच सोपी नसणार आहे। ठाकरे बंधूंसमोर काय आव्हान आणि काय अडचणी असू शकतात? प्राची, खरं तर ज्या पद्धतीने आपण यापूर्वी देखील चर्चा केली की कुठल्याही दोन पक्षांचं एकत्रीकरण हे म्हणावं तितकं सोपं नसतं। अनेक प्रकारच्या राजकीय ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात, कार्यकर्त्यांची नाराजी ओढून घ्यावी लागते। अनेक ठिकाणी जागा वाटपामध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, त्यांना देखील समजावून सांगावं लागतं आणि निश्चितच काही प्रमाणात त्याचा फटकासुद्धा, त्याचा नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांची पॉकेट्स जवळपास सारखी आहेत। दादर, माहीम, शिवडी, वडाळा आणि या सगळ्या मुंबई शहर भागामध्ये विशेषत्वानं या दोन्ही पक्षांचं प्रभाव आहे, प्राबल्य आहे। त्यामुळे या ठिकाणचं जागा वाटप कसं असेल आणि एकंदर या ठिकाणी जागा वाटप करताना कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सामावून घेतलं जाईल याचं खरं तर खूप मोठं आव्हान या दोन्ही पक्षांसमोर असणार आहे। हे दोन पक्ष गेली 20 वर्षे एकमेकांच्या विरोधात तडले, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये एकाच वॉर्डात इच्छुक असलेल्या मंडळींची संख्या देखील तितकीच मोठी असणार आहे। त्यामुळे प्रत्येक वॉर्डामध्ये या पद्धतीचं आव्हान ह्या दोन्ही पक्षांसमोर असणार आहे की कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने आपल्याला शमवता येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, ज्या पद्धतीची आज घोषणा देखील होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीसोबत आल्यापासून उद्धव ठाकरेंसोबत जो काही दुसऱ्या काही वर्ग मतदानाच्या स्वरूपात जोडला गेला आहे तो वर्ग नाराज होणार का? कारण राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती आणि भोंग्यांच्या संदर्भात सुद्धा राज ठाकरेंनी याबद्दल अनेक वेळेला भाष्य केलं होतं। त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंसोबत आलेला मुस्लिम वर्ग नाराज होणार का, याची देखील एक चर्चा आहे। मुंबईमध्ये मुख्यत्वे 10 आमदार मुंबई MMR भागांमधून उद्धव ठाकरेंचे निवडून आले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंचा वोट शेअर, उद्धव ठाकरेंचा से हा युतीमध्ये मोठा असेल। त्यावेळेला राज ठाकरेंच्या आणि मनसेच्या एकंदर वोट शेअरबद्दल किंवा राज ठाकरेंच्या वाट्याबद्दल नेमकी काय उत्सुकता, या सगळ्या गोष्टींची उत्तर आजच्या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे। दुसऱ्या बाजूला राज्य आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीचं NDAचं आव्हान या दोन भावांसमोर निश्चित स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात उभं आहे। कारण राज्यामध्ये 1 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवला। आत्ता नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला खूप मोठं यश मिळालं। यामध्ये ठाकरे बंधूंकडनं फार गांभीर्याने ही निवडणूक लढवली गेली नाही, हे आकडेवारीतून आणि एकंदरच्या पद्धतीची निवडणूक झाली त्यातून स्पष्ट झालं। काही ठिकाणी तर आम्हाला रसद मिळाली नाही म्हणून ठाकरे गटाच्या उमेदवारांनी माघार सुद्धा घेतली होती। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये केवळ लढणं नाही तर महायुतीला आव्हान देणं या दोन भावांसमोरचं सगळ्यात मोठं एक आव्हान असणार आहे आणि सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे। त्यामुळे महायुतीच्या मायक्रो प्लॅनिंगला ज्या पद्धतीची सत्ता आणि एकंदर ज्या सगळ्या पद्धतीची सामग्री महायुतीकडे आहे, या सगळ्या गोष्टींना आव्हान देण्यासाठी ठाकरे बंधूंना काहीतरी खास स्ट्रॅटेजी आखावी लागणार। अर्थात एकत्रीकरणाच्या पूर्वी ही स्ट्रॅटेजी आखलेली असणारच आहे। याबद्दल आज या पत्रकार परिषदेतून दोघे काय भाष्य करतायत हे देखील पाहावं लागणार आहे। तिसऱ्या बाजूला जो आरोप सातत्याने या दोघांवरती होतोय की राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे एकत्र येत आहेत, या आरोपाला सुद्धा त्यांना खोडून काढावं लागणार आहे। कारण मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येतोय असं दोघांकडनं सातत्यानं सांगितलं जात असलं तरी सुद्धा विरोधकांचा आणि मुख्यत्वे भाजप शिवसेनेचा जो आरोप आहे की कुठेतरी आपलं अस्तित्व आता हरवण्याच्या दिशेने या दोघांची वाटचाल सुरू झालेली आहे, या आरोपाला कशा प्रकारे हे दोन भाऊ खोडून काढतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे अनेक अर्थांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यात असताना महायुती म्हणून ही निवडणूक भाजप शिवसेना लढत असताना राज आणि उद्धव कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जातात आणि आव्हानांची ही मालिका कशा प्रकारे ते परतवून लावतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा आणि काय भूमिका मांडली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। प्राची, नक्कीच ओम, तर या पत्रकार परिषदेसंदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।